नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। दक्षिण गाझामधील रफाह शहरातील खान युनिस परिसरात झालेल्या गोळीबारात संयुक्त राष्ट्राचा एक कर्मचारी ठार झालाय तर दुसरा जखमी झालाय। या कर्मचाऱ्याचं नाव अनिल वैभव काळे असून ते भारतीय लष्कराचे निवृत्त कर्मचारी होते, ज्यांनी 14 मे 2024 म्हणजेच त्यांच्या मृत्यूच्या सुमारे 2 महिने आधी गाझामध्ये सुरक्षा सेवा समन्वयक म्हणून संयुक्त राष्ट्रांसाठी काम करण्यास सुरुवात केली होती। या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली आहे। भारत आणि इराणमध्ये एक महत्त्वाचा करार झालाय। या करारानुसार भारत 10 वर्ष इराणचे चाबहार बंदर सांभाळणार आहे। केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याची माहिती दिली आहे। चाबहार बंदराचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे आहे। या करारामुळे इराण आणि भारताचे राजनैतिक संबंध सुधारण्यास अधिक मदत होणार आहे। चाबहार बंदराच्या विकासासाठी भारत आणि इराणमध्ये सोमवारी मोठा करार झाला। भारताने इराणच्या चाबहार शाहीद बेहेश्ती पोर्ट टर्मिनल संचालित करण्यासाठी 10 वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली। परदेशात असलेल्या बंदराचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी भारताकडे येण्याची ही पहिलीच वेळ आहे। या करारामुळे चीनद्वारे पाकिस्तानातील ग्वादर बंदरावर देखील लक्ष ठेवता येणार आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये काल चौथ्या दिवशीही आंदोलन सुरू असल्याने संपूर्ण भागात तणावपूर्ण वातावरण झालंय। या दरम्यानच पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी काल मोठा निर्णय घेतलाय। पीओकेसाठी 23 अब्ज रुपयांचा तात्काळ निधी मंजूर केला गेलाय। पाकव्याप्त काश्मीरमध्ये निदर्शन होत असल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं टेन्शन वाढले। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज या सत्तारूढ पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। थोरले बंधू आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना पक्षाचे अध्यक्ष बनता यावे यासाठी शहबाज शरीफ यांनी त्यांच्यासाठी ही जागा रिकामी करून दिली असं मानलं जात आहे। PMLN पक्षाच्या सरचिटणीसांनी शहबाज शरीफ यांनी पत्र पाठवून आपला राजीनामा दिलाय। व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही। देशात व्यवसाय आणि गुंतवणूक यांसाठी चांगले वातावरण उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे, असं सांगत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या पाकिस्तानच्या सर्व सरकारी आस्थापने विकण्याचा निर्णय घोषित केला। खासगीकरण आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ही घोषणा केली आहे। बांगलादेशमध्ये स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी चीन सातत्याने प्रयत्न करत आहे। चीनच्या सहाय्याने बांगलादेशमध्ये पाणबुड्या आणि युद्धनौका यांच्यासाठी नौदल तळ उभारण्यात आलाय। इंटेल लॅबचे जागतिक गुप्तचर संशोधन नेटवर्कचे संशोधक डॅनियल सायमन यांनी सांगितलंय की चीनच्या या प्रगत संरक्षण सहकार्याच्या प्रयत्नामुळे बीजिंगला बांगलादेशमध्ये त्याचे अस्तित्व बळकट करण्यास सहाय्य होणार आहे। छत्तीसगडमध्ये नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश आलंय। छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सक्रिय असलेल्या नक्षल संघटनेतून तब्बल 30 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले। त्यामुळे छत्तीसगडमध्ये हा नक्षल चळवळीला मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे। एकीकडे नक्षलचा हिंसक मार्ग सोडून सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगण्याचं आवाहन प्रशासन करत असताना सुरक्षा दलाच्या नक्षल विरोधी कारवाईला मोठं यश आलंय। अफगाणिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 315हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय तर 1600 लोक घायाळ झालेत। तसेच 2,000हून अधिक घरे वाहून गेली आहेत। मृतांचा आकडा अजून वाढू शकतो असं तालिबान सरकारचं म्हणणं आहे। गेल्या महिन्यातच अफगाणिस्तानमधील हेल्मंड आणि काझाकी जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे घरे कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला होता। भारतातील लोकसभा निवडणुकीत परकीय शक्तींचा आंतरराष्ट्रीय संस्थांचा हस्तक्षेप होत आहे असं देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले। मुंबईतील विविध माध्यमांच्या वरिष्ठ संपादकांशी चर्चा करताना ते बोलत होते। वरिष्ठ संपादकांशी चर्चा करताना ते म्हणाले की या निवडणुकीत डिजिटल मीडियाचा वापर करून आंतरराष्ट्रीय संस्था मोदी विरोधी प्रचार करण्याचा प्रयत्न करतात। या आधीच्या निवडणुकांमध्येही अशाच पद्धतीने विरोधी विचारधारेचा प्रचार करण्यात आला होता, मात्र यंदाच्या निवडणुकांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीनंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास त्यांना पूर्ण पाठिंबा देऊ असं म्हटलंय। यासोबतच केंद्रातील सध्याच्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला 543 जागांपैकी 195 पेक्षा जास्त जागा मिळणार नसल्याचा दावा त्यांनी केला। 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 96 जागांवर चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं असताना ममता यांनी ही घोषणा केली आहे।
अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा दाखला देत झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वोच्च न्यायालयात अंतरिम जामीन मागितलाय. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने सोरेन यांच्या अटकेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली असून ईडी 17 मे पर्यंत उत्तर मागितलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू आणि टीडीपी नेते नक्का आनंदा बाबू यांच्या विरुद्ध 2010 मध्ये महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना केलेल्या मारहाणीचा खटला रद्द करण्यास नकार दिलाय. या गुन्ह्यात नायडू आणि बाबू यांच्या विरोधात सबळ पुरावा उपलब्ध आहे, त्यामुळे हा खटला रद्द करता येणार नाही, असं न्यायमूर्ती मंगेश पाटील आणि न्यायमूर्ती शैलेश ब्रह्मो यांनी यांच्या खंडपीठाने म्हटलंय. मुंबई पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या आणखी एका सदस्याला बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर गेल्या महिन्यात गोळीबार केल्याप्रकरणी काल अटक केली आहे. अटक झालेल्या आरोपीचं नाव हरपाल सिंग असं असून तो हरियाणातील फतेहाबादचा रहिवासी आहे. त्याला काल संध्याकाळी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या गावी अटक केली आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितलंय. बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ त्यांनी त्याच्या व्यक्तिमत्व हक्काचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचं नाव भिडू वापरण्यास प्रतिबंध करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जॅकी श्रॉफ यांनी त्यांचं नाव, फोटो, आवाज आणि टोपण नाव भिडू वापरल्याप्रकरणी विविध संस्थांविरोधात खटला दाखल केला गेला. हे प्रकरण उद्या 15 मे रोजी सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहे.